भाजपकडून मला अनेक ऑफर आल्या। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांचा दावा। माझ्यासोबत माझ्या आईवडिलांना देखील धमक्या आल्या होत्या। अभिजित दिपके यांचा गंभीर आरोप। भाजपकडून अभिजित दिपके यांना कोणतीही ऑफर नाही। अभिजित दिपकेंचा दावा भाजपने फेटाळला। दिपकेंचं विधान खोटं आहे। अभिजित दिपके यांच्या आरोपांवरती केशव उपाध्यायांचं स्पष्टीकरण। गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय पोलीस कुठलीही कारवाई करत नाहीत। दिल्ली पोलीस बीजेपीचे गुंड आहेत। आंदोलनाच्या आदल्या दिवशी दगडाने भरलेला ट्रक आणला। अभिजित दिपके यांचा आरोप आहे। तर आम्हाला जर देशाबाहेरून फंडिंग येत असेल तर अमित शहांचं अपयश आहे। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांची केंद्र सरकारवर टीका। गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यायला हवा। अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी हे कर्तव्य आहे। विद्यार्थ्यांवरती पॅलेट गनने झालेल्या गोळीबारावरून संजय राऊत यांची टीका। तर पुणेकरांनी अमित शहांच्या दौऱ्याचा विरोध करावा, राऊतांचं आवाहन। जेन झीने भारताला बदनाम केलं। योगगुरू रामदेव बाबा यांचं वादग्रस्त विधान। जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा रामदेव बाबा यांच्याकडून निषेध व्यक्त। तर देश रस्त्यांवरून चालत नसून तो संसद आणि संविधानानं चालतो, रामदेव बाबांची प्रतिक्रिया। तुम्ही आंदोलनातून महिलांचे कपडे घालून पळाले तेव्हा अपमान नाही झाला का? जेएनसी बाबत रामदेव बाबांच्या वक्तव्यावरती संजय राऊत यांची टीका। रामदेव बाबांनी पतंजलीच्या प्रोडक्ट्सवरती लक्ष द्यावं। संस्कृती रक्षणाचं काम जेएनझी योग्य पद्धतीनं करेल। रामदेव बाबांच्या टीकेला अभिजित दिपके यांचं प्रत्युत्तर। अमित शहांना बोलावणाऱ्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे। अमित शहांच्या 1 ऑगस्टच्या पुणे दौऱ्यावरून संजय राऊत यांचा निशाणा आहे। तर अमित शहांना पुण्यभूषण हा देशसेवेचा सन्मान। राऊत यांची टीका निरर्थक आहे। नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। दिल्लीतील आपच्या कार्यालयावरती भाजपचं आंदोलन। पंजाबमधील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन। पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची भाजपकडून मागणी। मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। दुपारी 2 वाजता राज्यसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावरती चर्चा होणार आहे। विधेयक मांडलं जाणार आहे। आज विधेयक पारित करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न। परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर। केंद्र सरकारच्या पेपरफुटी विरोधी विधेयकाचं सोनम वांगचुक यांच्याकडून कौतुक। परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी उचललेल्या पावलांबाबत वांगचुक यांच्याकडून समाधान व्यक्त। संपूर्ण शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्याची गरज आहे, वांगचुक यांची मागणी आहे। लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित। विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा स्थगित करण्यात आली आहे। उद्धव ठाकरेंना कल्याण कोर्टाचा समन्स आहे। 5 ऑगस्ट रोजी कल्याण कोर्टामध्ये हजर राहण्याचे समन्स आहे। 2009च्या लोकसभा निवडणुकीत कल्याणमध्ये उद्धव ठाकरे यांनी वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ दाखवला होता आणि व्हिडिओतील मजकूर एडिट करून बदनामी केल्याचा आरोप डावखरेंनी केला होता। भाजपचे विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांची आणखी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। क्लिपमध्ये एकनाथ खडसे आणि रक्षा खडसेंबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर। व्हायरल क्लिपमध्ये विजय चौधरी यांच्याकडून रक्षा खडसेंच्या राजीनाम्याची मागणी। व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरींचा राजीनामा। डॉक्टर हिना गावित यांच्या समर्थकांकडून चौधरींच्या हकालपट्टीची मागणी। माझ्यामुळे पक्षाची बदनामी नको, चौधरींच्या राजीनाम्यामध्ये उल्लेख आहे। महिलांबाबत विजय चौधरींनी घाणेरडे शब्द वापरलेत। अशा लोकांमुळे भाजपची प्रतिमा वाईट होतीये। विजय चौधरींच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवरून एकनाथ खडसेंची टीका। विजय चौधरी 25-30 वर्षांपासून दारूच्या धंद्यात आहेत, खडसेंचा आरोप आहे। नाशिकमध्ये खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक। ठाकरेंच्या सेनेचं महापौर दालनामध्ये आंदोलन। घोषणाबाजी करत नुकसान भरपाई करण्याची मागणी आहे। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला। भाजप शिवसेनेमधील वादानंतर ठाण्यामध्ये बावनकुळेंच्या स्वागताचे बॅनर। ठाणे पालिकेच्या विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यावरून महायुतीमध्ये वाद झाला होता। तर उद्घाटन सोहळ्यामध्ये भाजपला डावलल्यामुळे भाजपचे नेते नाराज होते। ठाण्यामध्ये विरोधी पक्षनेता, सभागृह नेता, उपमहापौर यांना नवीन गाड्या। पालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना नवीन गाड्यांची खरेदी। एका गाडीची किंमत 16 लाख रुपये असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती आहे। उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून वाद निर्माण। नगरसेवकांचा गुवाहाटी अभ्यास दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। नगरसेवकांसोबत पत्नी, आई, मुलांचाही समावेश होता। त्यांनी देखील प्रवास केल्याचा आरोप आहे। नगरसेवकांच्या दौऱ्यात 65 लाखांचा खर्च झाला। मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांचे गंभीर आरोप आहेत। आमदार तानाजी सावंत यांचा पुण्यातून वाशीच्या तहसीलदारांना फोन आहे। मतदारसंघातील महसूल मंडळ विम्यापासून वगळल्यानं सावंतांचा संताप। मतदारसंघातील 7 महसूल मंडळ पीक विम्यातून वगळल्यानं शेतकरी संतप्त।
पीक विम्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। नीट परीक्षेच्या नावाने देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात रत्नागिरीमध्ये राष्ट्र रक्षण मूक पदयात्रा, मारुती मंदिर ते बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मोर्चामध्ये युवक मोठ्या संख्येने सहभागी। आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या, नंदुरबार भीम आर्मीची राष्ट्रपती पंतप्रधानांकडे मागणी आहे। गुन्हे मागे घेतले नाही तर तीव्र आंदोलनाचाही इशारा आहे। नंदुरबार भीम आर्मीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आहे। नागपूरमध्ये आरक्षण हटाव या मागणीसाठी आंदोलन, आरक्षण हटाव समितीच्या वतीने नागपूरमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं। बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेच्या संचालकपदी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची बिनविरोध निवड। जिल्हा बँकेचे 21 पैकी आतापर्यंत 2 संचालक बिनविरोध निवडून आलेत। प्रतापराव जाधव यांनी यापूर्वी बँकेचे उपाध्यक्ष पद भूषवलं होतं। सोलापूर विद्यापीठामध्ये राज्यपालांसमोरच सिनेट सदस्यांचा जमिनीवरती ठिय्या, सिनेट सदस्यांना आसन व्यवस्था न केल्यानं संताप, प्रशासनाकडून कायम दुय्यम वागणूक मिळत असल्याचा सदस्यांचा आरोप आहे। धाराशिवच्या तुळजाभवानी जमीन प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीसाठी 4 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची समिती गठीत आहे। मठांच्या इनामी जमिनींच्या कथित घोटाळ्याची चौकशी होणार आहे। समिती 1 महिन्याच्या आत सरकारला अहवाल सादर करणार आहे। FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात कर्मचारी अधिकाऱ्यांची तक्रारी आहे। छत्रपती संभाजीनगरच्या FDA प्रयोगशाळेमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आलंय। तुकाराम मुंढेंच्या कार्यपद्धतीवरती 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आक्षेप आहे। तर मुंढेंची मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार देखील देण्यात आली आहे। तक्रार पत्रामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सह्या देखील आहेत। पुण्यातील 11 हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकरी व्यावसायिकांवरती FDAची कारवाई आहे। ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या बाबी आढळून आल्यानं परवाने निलंबित करण्यात आलेत। FDAने 23 ते 28 जुलै या कालावधीमध्ये पुणे विभागामध्ये विशेष तपासणी मोहीम राबवली होती। बदलापुरातील नामांकित बेकरीतील केकमध्ये उंदराची विष्ठा आढळल्या प्रकरणी FDAची कारवाई आहे। नमुन्यांचा अहवाल प्राप्त होईपर्यंत बेकरी बंद ठेवण्याचे FDAला आदेश आहेत। बेकरीच्या दुसऱ्या शाखेमध्ये खारीच्या ट्रेमध्ये उंदीराचा वावर देखील बघायला मिळाला। पुण्याच्या भोरमधील सारोळा गावामध्ये प्रसिद्ध हॉटेलची FDAकडून झाडाझडती, FDAचं पथक आल्याचं कळता छोट्या मोठ्या व्यावसायिकांची धावपळ, तर कारवाईच्या भीतीने अनेकांकडून दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत। कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहातील पाण्याचा वापर, कुरुंदवाड शहरातील माळभाग परिसरातल्या हॉटेलमधला किळसवाणा प्रकार आहे। स्वच्छतागृहातील नळाचं पाणी पाईपनं हॉटेलमध्ये आणल्याचा प्रकार आहे। नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं हॉटेलमध्ये पाहणी करत हॉटेल मालकाला नोटीस बजावली आहे। मुंबईच्या काळा चौकीमध्ये पोलीस वसाहतीमध्ये घराचा एका स्लॅब कोसळला। दुर्घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेनंतर शहरातील कचरा संकलन अजूनही विस्कळीत आहे। अनेक भागात कचरा संकलनासाठी गाड्या येत नसल्याचं चित्र आहे। नाशिकच्या येवला शहरामध्ये 3 दिवसाआड पाणीपुरवठा, तर पाणी साठ्यामध्ये सुधारणा होत असल्यानं पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, अनेक भागामध्ये पाणी साचलं। चंद्रपूर जिल्ह्याला पुढील 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तर मुसळधार पावसामुळे शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। रायगडच्या नेरळमधील अंगणवाडी शाळा क्रमांक 1 ची दुरवस्था झाली। वर्गखोल्या गळत असल्यानं विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवलेली आहे। तुटलेल्या खिडक्या आणि दरवाजांमुळे चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। पनवेल महापालिका आणि रायगड जिल्हा परिषदेच्या वादात 51 शाळांचं हस्तांतरण रखडलंय। जीर्ण इमारती, तडे गेलेल्या भिंती, उडालेले पत्रे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालेला आहे। पालकांचा संताप त्यामुळे आता वाढत चाललेला आहे। सुदैवानं दुर्घटनेत कोणतीही या ठिकाणी जीवितहानी झालेली नाहीये। महालक्ष्मी गडावरती मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळल्याचा प्रकार घडला।
नाशिकच्या इगतपुरीमधील भावलवाडीमध्ये शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओहोळाच्या पाण्यातनं प्रवास, यावर उपाययोजना करण्याची कष्टकरी संघटनेची मागणी. वाशिमच्या मालेगावमधील पांगरी नवघरे या गावात पांदण रस्त्याचा प्रश्न 29 वर्षांपासून प्रलंबित. लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करून सुद्धा रस्ता मंजूर न झाल्यामुळे ग्रामस्थांकडून लोकवर्गणीतनं पांदण रस्ते तयार. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. सुलबंद नदी दुथडी भरून वाहत असल्यानं सेंदूर वाफा लवारी या मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये केळीचे दर पडल्यामुळे शेतकरी संकटात. केळीला 4 दिवसांपूर्वी प्रति क्विंटल 3,000 रुपयांचा दर होता, मात्र केळीला 1,000 ते 1,200चा दर मिळत असल्यामुळे आता शेतकरी नाराज. जिल्हा केळी दर निश्चिती समिती गठीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांच्या संख्येत मोठी वाढ. वाघांची संख्या 85 वर पोहोचली. वनविभागाच्या प्रभावी संरक्षणामुळे वाढ. तरी मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जंगलालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची धडक कारवाई. तर जलनगर या भागात एमडी ड्रग्ज तस्कर अटकेत. सुमारे 1.5 लाखांचा मुद्देमालही जप्त. धाराशिव शहरातील शम्स चौकामध्ये अवैध गुटखा तस्करीचा पर्दाफाश. पोलिसांकडून 17,82,000चा मुद्देमाल जप्त. दरम्यान कारमधून वाहनात गुटखा शिफ्ट करत असताना आरोपीला अटक. वाशिमच्या मंगरुळपीरमधील सोनखास या शेतशिवारामध्ये कोरड्या विहिरीत पडलेल्या महिलेचं रेस्क्यू. महिला किरकोळ जखमी. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नांदेडच्या किनवटमधील किंचली या गावामध्ये पुराच्या पाण्यात 32 वर्षीय तरुण वाहून गेला. 12 तास उलटून सुद्धा तरुण अद्यापही बेपत्ताच. पुरामुळे पांगर पहाड आंधबोरी या गावांचा संपर्क तुटला. अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये सततच्या पावसामुळे निसर्ग सौंदर्य फुललं. चिखलदऱ्याच्या रस्त्यांवर धुक्याची चादर. पर्यटकांची चिखलदऱ्यामध्ये मोठी गर्दी. रत्नागिरीमध्ये सध्या वाऱ्याचा जोर वाढला. समुद्र किनारपट्टी भागामध्ये 40 ते 50 किलोमीटर वेगवान वारे. 3 दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट. तुरळक पावसाचाही अंदाज व्यक्त. यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. दरम्यान जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसानं हजेरी लावल्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळणार. जालना जिल्ह्यात पावसाची रिपरिप. जालन्याला 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट. तर वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. नागरिकांना सतर्क राहून खबरदारी घेण्याचंही आवाहन. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 88.49% पाणीसाठा. बिहार, तुळशी, तानसा आणि मोडकसागर ही धरणं ओव्हरफ्लो. 7ही तलावांमध्ये सध्या एकूण 12,80,786 दशलक्ष लिटर इतका उपयुक्त साठा. जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ. धरणातील उपयुक्त पाणीसाठा आता 67.99% पोहोचला. धरणामध्ये सध्या 52.12 टीएमसी जिवंत पाणीसाठा. पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे सरासरी 27,582 क्युसेक पाण्याची आवक. परभणी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर या पिकांना जीवनदान. शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त. नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा जोर. तर 1 ऑगस्टपर्यंत सलग 4 दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता. नाशिक जिल्ह्यासह घाटमाथ्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी. अकोला शहरासह जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार. जिल्ह्यामध्ये 31 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा. कोल्हापूरमधील राऊतवाडी धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. घाटमाथ्यावर कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलं. तर कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता. दरवाजे उघडताच भोगावती नदी आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढणार. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. तर भंडाऱ्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक. तर धरणातनं 1,35,691 क्युसेक पाण्याचा विसर्ग. धरणाचे 33 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 17 दरवाजे उघडले. 17 दरवाजांमधनं 1,27,256 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. तर नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
नाशिकच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस सुरू. पावसामुळे नदी ओढ्यांना पूर, तर नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणी पातळीतही मोठी वाढ. 8 दिवसांपासून धरणातनं गोदावरी नदी पात्रामध्ये 4 वक्राकार दरवाजांमधनं 15,755 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले. 5,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. मागील 24 तासात 189.4 मिलीमीटर पावसाची नोंद. उजनी धरणातील विसर्गामुळे अक्कलकोटमधील आळगे बंधारा पाण्याखाली. आळगे बंधाऱ्यावरून पाणी आल्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद. भीमा नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. धुळे तालुक्यातल्या सोनवत पाटसारीमध्ये अखेर पांझरा नदीचं अतिरिक्त पाणी सोडण्यात आलं. धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या पाठपुराव्यानंतर हे पाणी सोडण्यात आलं.